पाचच विषय येतो, पाचच आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि गेली अनेक जन्म हे भोगण्यामध्येच आम्ही आमचा पुरुषार्थ मानत आलेलो. होतं काय की शब्द स्पर्श रूप रस गंध हे प्रत्येक विषय तेच आहेत, पण प्रत्येक वेळेला ते नवीन रूप घेऊन येतात म्हणून आम्हाला कळत नाहीत, आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही नवीन विषय भोगतो. विषय कधीच नवीन नसतो. कोणताच विषय कधीच कुणालाच नवीन नाही आहे. ऐहिक सुखामध्ये ही सगळे विषय जरी आमच्या जीवनामध्ये खूप काळापर्यंत आलेले असले तरी कालांतराने का असेना, पण या सुखाला मनुष्य कंटाळतो. ते त्याला नको वाटतं. ते शब्द ज्ञानोबारांनी दुसऱ्या अध्यायामध्ये याचा विचार केलाय. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा हा आगमा पायिनो नित्यस्तंस्थित इक्षस्व भारत. या श्लोकाच्या खालच्या ज्ञानोबारायांच्या ओव्या वाचा आपण. ज्ञानोबारांनी प्रत्येक विषयाचे 2-2 प्रकार करून आपल्याला सांगितले. शब्द कसा, स्पर्श कसा 2 पद्धतीचा, रूप 2 पद्धतीचं कसं, रस 2 पद्धतीचे, 6 पद्धतीचे रस कसे. एकच रस आहे पण आपण त्याला षड्रस म्हणतो, पण तो रसच आहे ना. कडू झाला तरी रसच आहे, गोड झाला तरी रसच आहे, मुळात तेच आहे. दोन चार आचार्यांना, 4-5 आचार्य एकत्रित करून त्यांना सगळ्यांना जर आपण रवा साखर तूप असं एकत्रित दिलं तर सगळे शिरा करतील असं नाही ना हो. कोणी खवा घालून त्याची गुलाबजाम करेल, कोणी ते आंबवून त्याची जिलबी करेल, कोणी त्याच्या वड्या करेल, कोणी त्याचा शिरा करेल, कोणी अजून काहीतरी करेल, रव्याचं करेल. म्हणजे मूळ जो विषय आहे तो एकच आहे. हे प्रकार वेगवेगळे झाले. आम्हाला असं वाटतं की काल आम्ही शिरा खाल्ला होता आणि आज आम्ही अमुक खाल्लंय, काय ते जिलबी खाल्ली, आज आम्ही रव्याचे लाडू खाल्लेत, आणि काल आम्ही शिरा खाल्ला होता. शिरा काय लाडू काय, शिरा घट्ट करून वळला की लाडू, मुद्दा तोच आहे. आम्ही आकारावर भुलतोय. विषय तेच आहेत आमच्या जीवनामध्ये. आम्हाला कंटाळा येणं स्वाभाविक आहे. आणि मग जेव्हा अशा विषयाचा माणसाला कंटाळा यायला लागतो तेव्हा मनुष्य अशा पद्धतीच्या ऐंद्रिय सुखाला विटतो. त्याला ते नको वाटायला लागतं, आणि मग कुठेतरी दुसरे कुठले तरी विषय आपल्याला प्राप्त व्हावेत, याच्यापेक्षा त्याचा स्तर चांगला असावा असं जेव्हा माणसाला वाटायला लागतं तेव्हा कुठेतरी स्वर्गीय विषयाची त्याला आकांक्षा निर्माण व्हायला लागते. मग त्याला इथलं नको वाटतं, मग तिथलं बरं वाटायला लागतं. मग काय, अरे 7 जन्म झाली हीच घेऊन बसलोय. मग त्याला स्वर्गातल्या उर्वशीचं कानावर पडतं. मग त्याला वाटतं ही नको, ती मिळाली पाहिजे. कशी मिळेल, मिळत नाही, अवघड असतं. कशी मिळेल. आमचे आजोबा गंमत सांगायचे. एक मनुष्य सिनेमाला जाऊन आला, सिनेमा बघून आला, आणि आल्यावर बायकोवर चिडचिड करायला लागला. ते म्हणाले चिडायला काय झालं. तो म्हणाला तू तशी का नाहीस. अरे ती बघ कशी होती, झाडामधून गाणं म्हणायची, ती असं करायची, ती दिसायला किती सुंदर होती, ती बोलायला किती चांगली होती, तू तशी का नाहीस, तू तशी का नाही. हिने 4 वेळेला ऐकून घेतलं. ते म्हणे काय चाललंय दिवसभर तुमचं. नाही म्हणे तू तशी का नाही. ती म्हणाली मी तशी असते तर तुझ्या वाट्याला आले असते काय. अरे तू, मी तशी आहे म्हणून तर तुझ्या वाट्याला आली, अशी आहे म्हणून. मी तशी असते तर मी चांगला निवडला नसता काय. आमच्या आजोबांचा शब्द सांगू का. ते म्हणायचे अरे मी तशी असते तर तुझ्यासारख्या डांबरी मेंढकापड्याच्या वाट्याला आले असते काय. मी चांगला निवडला असता एखादा गोरा गोमटा. मग त्याला जेव्हा पारलौकिक सुखाच्या कल्पना कळायला लागतात श्रवणाद्वारा, माणसाच्या अंतःकरणामध्ये विषयाची कामना 2 कारणांनी निर्माण होते. पतंजली योगसूत्रांनी त्याचा विचार केलाय. वैराग्याचं चिंतन करताना विषय 2 प्रकारचे असतात, दृष्ट आणि अनुश्राविक असे त्याचे प्रकार आहेत. दृष्ट अनुश्राविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम असं वैराग्याचं लक्षण पतंजली योगसूत्रात आलंय. त्याच्यामध्ये त्यांनी विषयाचा विचार करताना काही दृष्ट विषय आणि काही अनुश्राविक विषय असे 2 प्रकार त्याच्यात सांगितले. म्हणजे काही विषय हे आम्हाला
अनुभवाला आलेले असतात म्हणून पुन्हा अनुभवावेत असं वाटत राहत. ते दृष्ट विषय, अनुभव आहे त्या पदार्थाचा. माणसाला विचारलं तुला काय आवडतं आणि तो जर म्हणाला मला लाडू आवडतो, तर का आवडतो? पूर्वी कधीतरी खाल्ला म्हणून तर आवडतो ना. खाल्लेला आहे पूर्वी म्हणून आम्हाला तो पुन्हा मिळावा वाटतो. म्हणून मनुष्य म्हणतो नाही लाडू जमलं तर करा बाबा, मला आवडतो. तो दृष्ट विषय झाला. आम्ही पूर्वी पाहिलेला आहे, खाल्लेला आहे, अनुभवलेला आहे. आणि काही विषय असे असतात ते अनुश्राविक असतात, ते फक्त ऐकून त्याची आसक्ती निर्माण होत असते. ते खाल्लेले नाहीत, अनुभवलेले नाहीत, पण तरी त्याच्याबद्दल आम्ही ऐकलेलं आहे, मग आम्हाला वाटतं ते मिळावं. स्वर्गातले विषय असेच आहेत, याला अनुश्राविक विषय म्हणतात. ते आपण कधी खाल्ले नाहीत, कधी भोगले नाहीत. स्वर्गामध्ये काय अमृत मिळतं असं म्हणतात, काय माहित नाही. लाडू पाहिजे का? तर हा पाहिजे. का? पूर्वी खाल्ला होता म्हणून. आता मी तुम्हाला विचारतो, अमृत पाहिजे का? हा पाहिजे. कधी खाल्लं होतं? नाही, पण आम्ही ऐकलेलं आहे त्याबद्दल की अरे अमृत प्राशन जर कमी आम्ही करू तर असा असा त्याचा परिणाम आहे, आमचे रोग निवृत्त होतील, आमचं असं होईल, आमचं तसं होईल, आम्हाला अमरत्व प्राप्त होईल, काय जे काही असेल ते. त्या स्वर्गामध्ये असं असतं, ते तसं असतं, हे ते. मग करा यज्ञ. आणि त्या पारलौकिक सुखाची अपेक्षा जेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, तेव्हा मग शास्त्र सांगतं. म्हणून मग त्या पारलौकिक सुख कसे निर्माण होतात? ती कर्मजन्य आहेत. मग कोणतं कर्म करा त्याच्याकरता यज्ञ ही संकल्पना पुढे आली. यज्ञानं आपल्याला पारलौकिक सुख मिळतं असं जरी सांगितलेलं असलं तरी पारलौकिक सुख हे आमच्या जीवनाचं ध्येय नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग कशा करता सांगितलं? निदान या ऐंद्रिय सुखापासून माणसाने परावृत्त व्हावं याच्याकरता त्याला पारलौकिक सुख सांगितलेलं असतं. निदान जर भोगायचंच असेल तर त्यातल्या त्यात चांगलं भोगा, त्यातल्या त्यात चांगलं स्वीकारा. अमृत तुल्य घेण्यापेक्षा अमृतच घ्या ना, असा त्याचा अर्थ आहे. तुल्याकडे जाताच कशाला? कुणाच्या तरी तुलनेमध्ये कोणत्या तरी पदार्थाची सिद्धी करून त्या पदार्थाच्या भोगामध्ये पुरुषार्थ मानण्यापेक्षा ज्याच्याशी तुलना झाली तेच भोगण्याचा प्रयत्न करा ना. त्याच्यात मोठा पुरुषार्थ नव्हे काय? ऐहिक सुख हे ऐंद्रिय सुख आहे आणि ऐंद्रिय सुख, इंद्रियजन्य सुख हे माणसाला दीर्घकाल समाधान देणारं नाहीये. याच्यापासून माणसाच्या विचाराची सुटका व्हावी याच्याकरता या ऐंद्रिय सुखापेक्षा थोडंसं विलक्षण सुख दाखवलं गेलं, ते आपल्याला स्वर्ग सुख आपण त्याला म्हणतो. पण तिथं सुद्धा विषय तेच आहेत, फक्त विषयाचं रूप बदललंय. तोच बुंदीचा लाडू आहे, फक्त स्वर्गात गेलं की त्याला चांदीचा वरख लावून मिळतो, एवढंच आहे. एवढंच आहे, दुसरं काही नाहीये त्याच्यामध्ये. आम्ही कितीही आणि कोणतेही विषय भोगू तर विषय आणि इंद्रिय यांच्यापासून प्राप्त होणारं सुख हे आमचं नित्य शाश्वत सुख नाही, हे आम्हाला कळावं ही अपेक्षा आहे त्याच्यातून. आम्ही तिकडं प्रवृत्त व्हावं याच्याकरता ते सांगितलेलंच नाहीये. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं, म्हणे स्वर्गाहन जावे तरी तेथे काय खावे, या लागी धावे याग करू. मग तो यज्ञाकडे प्रवृत्त होतो. मग तो याग म्हणजे यज्ञ, यज्ञाकडे प्रवृत्त होतो. दुसरे ज्ञानोबारांनी सांगितलंय, स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणुसी, वारत्या लावी जती आकाशी यागाची या. स्वर्गातल्या उर्वशीचं वर्णन ऐकतो आणि मग त्याला वाटतं आपल्याला ही मिळाली पाहिजे. मग काय करा? करा यज्ञ. सुरू झाला यज्ञ. पण यज्ञ उर्वशी करता सांगितलाय का? नाही. उर्वशी जरी आली, तिथला कुठलाही पदार्थ तो अमृत जरी आलं तरी ज्ञानोबराय म्हणतात काय त्या अमृतामध्ये, काय ते अमृत आम्हाला देणार आहे? ज्ञानोबरायांनी काळकुटाचे सहोदर म्हटले त्याला. हे अमृत समुद्र मंथनातून वर आलं. मृत्यू भेणे प्याले अमर, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, दिहाचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबरायांची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मनुष्य त्या अमृताचं प्राशन करतो, मरणाच्या भयानं करतो. मृत्यू भेणे प्याले, मरणाच्या भयानं. आणि भयग्रस्त होऊन जेव्हा एखाद्या पदार्थाचा स्वीकार केला जातो ना, तेव्हा त्या पदार्थाच्या स्वीकारातून आनंद मिळत नाही.
दुःख निवृत्ती करता त्याचा स्वीकार आहे, आनंद प्राप्ती करता त्याचा स्वीकार नाही आहे. आम्हाला इथल्या इंद्रियजन्य सुखाचा कंटाळा आला म्हणून कोणतंही विषयाचं सुख हे कालांतरानं कंटाळाच आणणारं असतं. याच्याकरता आपल्या हातामध्ये थोडंसं स्वर्ग सुखाची लालसा आमच्या हातामध्ये दिली, आम्हाला दाखवण्यात आली. लहान मुलाला घेऊन मोठा मनुष्य दुकानामध्ये जातो खेळण्याच्या, विविध खेळणी त्याला डोळ्याला दिसायला लागतात आणि दिसायला लागली की काय आहे त्याच्यामध्ये. मागे मी आपल्याला बोललोय, दृष्टांत मी बदलत नाही, दृष्टांत तोच देतो. पण हा विचार करा, एखाद्या जत्रेमध्ये बाप जातो लहान मुलाला घेऊन, मग ते लहान मुलगे तिथं वेगवेगळ्या खेळण्यांची दुकानं असतात. त्या जत्रेमध्ये जुन्या काळामध्ये त्या बेगडाच्या बाहुल्या तयार करून ठेवलेल्या असतात. आता बेगडाच्या बाहुल्या मिळत नाहीत बाजारामध्ये. तुमचं लहानपण जर तुम्हाला आठवत असेल तर बेगडाची बाहुली आपल्याला लक्षात येईल. काही नाही, बेगड माहितीये ना, चमकीचा कागद, शेण, कापूस आणि माती हे एकत्रित करून ते मळायचं, त्याला मऊ करायचं आणि त्याला आकार द्यायचा बाहुलीचा, आणि ते ओलं असताना त्याच्यावर बेगड चिकटवायचं आणि उन्हामध्ये वाळवायचं. जुन्या काळामध्ये एवढीच बाहुली होती, बाहुल्या फार नव्हत्या. शेण, माती आणि कापूस, एक वर गोळा छोटा करायचा, खाली एक मोठा गोळा करायचा, संपली बाहुली. त्याला बेगड चिकटवायचा की झालं बाहुली, संपली. मग ते निळे, पिवळे, हिरवे ते बेगड कागद चमकीचे ते लावलेले ते बाहुल्या ठेव. ते पोर आला, बाबा मला बाहुली पाहिजे. लहान वयापासून बाहुलीचे छंद असतात बाबा, काय कळत नाही, मला बाहुली पाहिजे, मला बाहुली पाहिजे. मग अरे घरी आहे, ती नको, ही पाहिजे, ती नको, ही पाहिजे. बर, मग ती घेतली जाते. ती बाहुली घेतली की काय, त्या बाहुली माणूस काय म्हणतो, अरे ती बाहुली काय, ही बाहुली काय, एकच आहे. नाही, ती वेगळी आहे, ही वेगळी. अरे एकच आहे, मी सांगतो तुला. नाही नाही, मी नाही घेऊन देणार, घरी नेऊन तोडून टाकतोस, मी तुला देणार नाही. नाही असं कसं देणार नाही. मग ते पोराचं अस्त्र आहे शेवटी, बालानाम रोदनम बलम. रडलं की झालं, संपलं. न ते रडायला लागतं. मग बापाला बरोबर देतो, दर. मग ते बाहुली घेतात. घरी गेलं की ते मूलच आहे शेवटी, तोंडात घालतं, ते पुन्हा बेगड ओला होतो, चिकटून जातं, तोंडात शेण जातं. घरी बाहुली असताना या बाहुलीचा छंद करून तोंडात शेणच जाणार असेल तर ऐहिक सुखापासून स्वर्ग सुखामध्ये फक्त बेगड निघून जातो, तोंडात शेणच जाणार आहे. एवढाच विचार आहे त्याच्यामध्ये. यज्ञ ही संकल्पना कशा करता अस्तित्वात आली? यज्ञ नेमका काय आहे? अरे आम्हाला फक्त ऐहिक सुखापासून पारलौकिक सुखाकरता कडे नेण्याकरता यज्ञ आहे की जे सुख आमच्या जीवनाचा स्थायी भाव नाही आहे हे दाखवण्याकरता यज्ञ आहे का? यज्ञाचा विचार म्हणून अशा पद्धतीने केला पाहिजे की तो यज्ञ आम्हाला त्या सुखाकडे नेणारा नाही आहे, त्या सुखामध्ये तथ्य नाही हे दाखवण्याकरता यज्ञ आहे. ते सुख भोगावं याच्याकरता तो यज्ञ नाही आहे. जगामध्ये कोणताही विषय आला तरी त्या विषयाचा आमच्या जीवनाचा संबंध हा मर्यादित काळापुरता, मर्यादित सुखाकरता आहे, नित्य सुखाकरता नाही आहे. आणि मग एकदा ऐहिका करून पारलौकिकात गेलेला मनुष्य जेव्हा पारलौकिक सुखाला सुद्धा कंटाळतो तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये नित्य सुखाची अपेक्षा निर्माण होते आणि मग त्या नित्य सुखाच्या अपेक्षेने तो अध्यात्मात प्रवृत्त होतो आणि तिथं त्याला नित्य सुखाची प्राप्ती होते. म्हणजे यज्ञ सुद्धा शेवटी आम्हाला अध्यात्म सुखाकडे प्रवृत्त करण्याकरताच निर्माण झालेली संकल्पना आहे. यज्ञ आम्हाला भोगार्थ निर्माण झालेली संकल्पना नाही आहे. आम्हाला त्याचा भोग घेता यावा याच्याकरता निर्माण झालेली संकल्पना नाही आहे ती. की इथलं पुरत नाही, इथलं आवडत नाही म्हणून तिथलं भोगायला चालले. अरे तिथंही तेच आहे, फक्त आकार बदललाय, रंग बदललाय, बेगड बदललाय, एवढंच आहे. आहे ते तेच आहे, तेच आहे, दुसरं काहीच नाहीये. ज्ञानोबारांनी तेच चिंतन केलंय. ज्ञानोबाराय तर फार स्पष्ट बोलतात. इतकं स्पष्ट कधी ज्ञानोबाराय सहसा बोलत नाहीत. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी हे बोलून दाखवलंय की इंद्राला त्या अप्सरेपासून जे सुख मिळतं तेच सुख इथल्या चिखलातल्या किड्याला त्याच्या पत्नीपासून मिळत असतं. इतकं स्पष्ट ज्ञानोबारांनी बोलून दाखवलंय. काय फरक पडला, काय मिळालं
विषयातला बदल नाहीये, सुखातला बदल नाहीये, विषयातला बदल आहे. आणि विषय किती बदलले तरी तेच आहेत, फक्त रूप बदलून समोर येतात एवढंच आहे. आणि आम्ही रूपाला फसतो आहोत, विषयाचं स्वरूप बदललेलं नाही हे आम्हाला कळत नाहीये. याच्याकरता म्हणून थोडंसं अधिक दाखवा, थोडंसं अधिक दाखवा. मुलं म्हणतात हे नको, मग बाप म्हणतो ते घेऊन बघ, तुला शेवटी तेच आहे, तेच कर, तेच होणार आहे. हे नकोय ना तुला, हे हवंय ना, मग हे घेऊन बघ काय होतं बघ. मग तो म्हणतो बाबा हेही त्याच्यासारखंच निघालं, म्हणूनच तुला सांगत होतो आधी. म्हणून ऐहिक सुखाला कंटाळून एकदम आध्यात्मिक सुखात जाणं श्रेयस्कर आहे, पण जाता येत नाही. कारण जगामध्ये विचार करणारे जे लोक आहेत किंवा जगतामध्ये जो जीव म्हणून जन्माला येतो तो 5 प्रकारचा आहे. त्याची विचारसरणी 5 प्रकारची आहे. थोडासा वेदांताचा विचार जर आपण केला तर तोही सांगून जातो जाता जाता. योग्यतेचा विचार न करता विषय भोगामध्ये प्रवृत्त झालेला एक वर्ग आहे. हा पहिला प्रकार आहे. त्याला फक्त विषय भोगायचे, तो विषय योग्य आहे का अयोग्य आहे, आपण त्याचे अधिकारी आहोत का नाही आहोत, ते चांगलं आहे का वाईट आहे, काही विचार नाहीये त्याच्या ठिकाणी. भोग विषय समोर आला आपण भोगला पाहिजे एवढाच विचार त्याच्या ठिकाणी आहे. असा एक वर्ग आहे. त्याला शास्त्राच्या भाषेत पामर म्हणतात. दुसरा विषयी आहे. पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त असे 4 प्रकार सामान्यत्वाने केले जातात. मी थोडासा वेगळा अजून थोडा प्रकार सांगतोय, 5 प्रकारानं सांगतो. शेळीला कितीही तुम्ही चारा खाऊ घाला, शेळीला कितीही चारा खाऊ घाला, आपल्याला वाटतं तिचं पोट भरलंय म्हणून जर तिच्या समोर पुन्हा चारा टाकला तरी ती त्याला तोंड लावणारच आहे. अशाच वृत्तीचे काही लोक असतात, त्यांचं पोटच भरत नाही. तुम्ही शेळीला किती खाऊ घाला, तिला शेवटी पुन्हा चारा टाकला की पुन्हा तोंड घालणारच आहे. ज्ञानोबा यांनी म्हटलं हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा बघितला की पशु भांबावतो. तशा पद्धतीचे काही लोक असतात, विषय दिसला की ते भांबावून जातात. विषय ओढी भुलले जीव, ते भांबावतात, विषयाच्या मागे धावतात. विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. विषयापेक्षा त्यांना जीवनामध्ये काही रम्यच वाटत नाही. आपल्याला देह मिळाला तो विषय भोगार्थ मिळालेला आहे, म्हणून माणसाने मिळेल ते विषय मिळेल त्या वेळेला मिळेल त्या पद्धतीनं भोगावेत. अशा प्रवृत्तीचा एक वर्ग या जगतामध्ये आहे. पशुतुल्य विचार आहे हा. हा विचार काही विचार म्हणण्याच्या योग्यतेचा नाही आहे, हा काही मानवी विचार नाही आहे, हा पशुचा विचार झाला. रस्त्यावरून जाणारी म्हैस काही दिसलं की तिकडे तोंड घालते, तिकडून कुणी काठी मारली की इकडे तोंड घालते. अशाच वृत्तीची ही माणसं आहेत. दुसरा वर्ग थोडा त्यातल्या त्यात बरा म्हणण्यासारखा. काही संस्कार असतात म्हणा, काही कारणाने विचाराची निर्मिती होते म्हणा, काही कारणाने अंतर्मुखता येते म्हणा, पण निदान ते म्हणतात जर भोगायचेच असतील तर त्यातल्या त्यात चांगले विषय आपण भोगावेत, जे शास्त्रांनी सांगितलेले आहेत. आपल्या जीवनाचा घात होणार नाही, आपण ज्याचे अधिकारी आहोत असे विषय आपण भोगले पाहिजेत. असा विचार करणारा दुसरा वर्ग आहे, त्याला शास्त्राने विषयी म्हटलंय. तो भोगतो विषयच, पण दारू प्यायच्या ऐवजी दूध पितो एवढंच. पहिला जो विचार आहे ना, तो दूध मिळालं तर दूधही पितो, दारू मिळालं तरी त्याच चवीनं पितो, दारू मिळाली तरी त्याच चवीने आहे. बैलासमोर तुम्ही कडबा टाका नाही तर बुंदीचा लाडू टाका, बैल दोन्ही एकाच चवीनं खाणार आहे. त्याला सांगितलं अरे हे बुंदीचे लाडू आहे, याचा भाव तुला माहिती आहे? तो म्हणतो कडब्याचा जो भाव तो बुंदीचा लाडूचा भाव, मला दुसरं माहिती नाही. तो दोन्ही एकाच चवीनं भोगणार. पशुतुल्य जीवन जगतात. एक वर्ग त्यातल्या त्यात थोडा बरा आहे, पूर्व काही संस्काराने म्हणा काही म्हणा, पण त्याला त्यातल्या त्यात तरतमा भाव करतो. आणि ज्याच्याने मानवी जीवनाचं अधःपतन होईल अशा विषयाचा स्वीकार न करता निदान ऐहिकात का होईना, व्यवहारात का होईना, या देहात का असेना, पण आपलं पोट भरेल आणि आपल्याला तत्कालीन का असेना पण समाधान मिळेल अशा विषयाचा स्वीकार करणारा हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे, की तो म्हणतो बाबा या विषयामध्ये काही स्वारस्य नाही आहे. मग
थोडंसं कर्मानुष्ठान केलं पाहिजे, नित्यनैमित्तिक कर्मातून थोडं बाहेर पडून कर्मानुष्ठान करावं आणि ज्या देवतांना जे सुख मिळतं ते मिळवण्याचा आपण प्रयत्न करावा. असा तिसरा वर्ग यज्ञाचा विचार या वर्गात आहे. चौथा वर्ग ह्याच्यापेक्षा थोडा पुढचा आहे. तो म्हणतो नुसत्या नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानामध्ये अडकून आपल्याला समाधान होणार नाही. मग आपल्याला त्या विषयाच्या सुखापेक्षा चित्तातून प्राप्त होणाऱ्या सुखाकडे आपली प्रवृत्ती जास्त असली पाहिजे. मन समाधानी असलं पाहिजे. नाहीतर स्वर्गात जाऊन सुद्धा कर्मानुष्ठानाने प्राप्त होणाऱ्या विषयामध्ये जर अंतःकरणाचं समाधान नसेल तर ते विषय काय समाधान देणार आम्हाला. त्याच्यापेक्षा आपण आहे तिथं उपासना करावी, आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न करावा आणि उपासनेतून चित्ताचं जे सुख आपल्याला मिळतं ते भोगण्याचा प्रयत्न करावा. असा उपासनेमध्ये प्रवृत्त झालेला चौथा वर्ग आहे. त्याला वाटतं मन शांत राहिलं म्हणजे सुख मिळेल. शेवटी धावाधाव करायची कशा करता, एका शांती करताच करायची आहे ना. मग याच्याकरता आपण मन समाधानी झालं पाहिजे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः असं होतं. मन हेच माणसाच्या सुखदुःखाचं मूळ कारण आहे. भागवताच्या 11 स्कंधामध्ये कदरयूची कथा आली, ज्याला भिक्षुगीत म्हणतात, 23व्या अध्यायात आले. त्याच्यामध्ये आपल्या सुखदुःखाला कारण कोण, नायम जनो मे सुखदुःख हेतुः, तो बोलून दाखवतोय. अरे माझ्या सुखदुःखाला कारण काय आहे, कोणतं कारण आहे. प्रत्येकाला आपापल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या सुखदुःखाची काही वेगळीच कारण वाटत असतात. मग माझ्या सुखदुःखाचं कारण काय, शेवटी त्याच्या लक्षात येतं काही नाही, मन हेच सुखाचं कारण आहे, मन हेच दुःखाचं कारण आहे. त्या मनाला पुष्ट करण्याकरता, शांत करण्याकरता उपासना केली पाहिजे. म्हणून उपासनेमध्ये प्रवृत्त होणारा चौथा वर्ग आहे. आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन एक 5वा वर्ग आपल्याला दिसतो, ज्याला जिज्ञासू मुमुक्षू असं आपल्याला म्हणता येतं. की तो म्हणतो मन जरी असलं तरी मन तरी शेवटी काय आहे, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे, जयाजेनी संगे जीवदशा वस्तू. अरे वस्तू म्हणजे परब्रह्माला सुद्धा जीवदशेला यायला कारण ठरणारं मन आहे ना. मग मनही नको आपल्याला, मनही निवृत्त झालं पाहिजे. मनाला सुद्धा परब्रह्मरूप करून टाकता आलं पाहिजे. याच्याकरता म्हणून आपण ज्ञान संपादन केलं पाहिजे. म्हणून अध्यात्म सुखाकडे प्रवृत्त होणारा 5वा वर्ग या जगताच्या पाठीवर आहे. आपण कोणत्या वर्गात बसतो हे ज्याचा त्यांनी विचार करायचा, तो माझा मुद्दा नाही आहे. अंतर्मुख होऊन माणसाने विचार, याच्यात आपण कुठे बसतो, आपण विषयाकरता लोलूप आहोत का आपण त्यातल्या त्यात चांगला विषय निवडतो आहोत का, आपल्याला पारलौकिक सुखाची अपेक्षा आहे का, आपल्याला उपासनेची अपेक्षा आहे का, आपल्याला ज्ञानाची अपेक्षा आहे. एकाला भोगासक्ती आहे, एकाला शास्त्र विचारानं भोगासक्ती आहे, एकाला पारलौकिक भोगाची आसक्ती आहे, एकाला भोग त्यागातून काहीतरी मनशांतीची अपेक्षा आहे आणि 5व्याला भोग निवृत्तीतून ज्ञानाची अपेक्षा आहे. असे 5 वर्ग या जगताच्या पाठीवर. आणि याच्यातला बरोबर मधला वर्ग, पहिले 2 सोडून द्या, दुसरे शेवटचे 2 सोडून द्या, बरोबर मधला वर्ग जो आहे ना त्या वर्गाकरता यज्ञ आहे. आणि हे 5ही वर्ग या समाजामध्ये दिसत असतील तर बरोबर मधला वर्ग जो असतो तो बरोबर सगळा तोल सांभाळणारा असतो. म्हणून जगताचा तोल सांभाळावा याच्याकरता यज्ञ ही संकल्पना अस्तित्वात आली. हे जर त्या याचा बारकाईने इतिहास बघितला आणि त्याची संगती लावली तर असा विचार. कारण ज्यांना पारलौकिक सुखाची अपेक्षा आहे त्यांना ऐहिक सुखातलं मिथ्यात्व लक्षात आलंय. ऐहिक सुखामध्ये रस नाही, रसहीनता लक्षात आली आहे त्यांना. म्हणजे इथं जे सुख आहे त्याच्यात काही तथ्य नाही आहे हे त्यांना कळालंय. फक्त त्यांना पारलौकिक सुख अनुभवगम्य नसल्यामुळे त्याच्याबद्दल मोह निर्माण झालाय. पण तोही मोह निवृत्त होणारच आहे. फक्त त्यांना इथल्या सुखाबद्दलचं स्वारस्य निवृत्त झाल्याबरोबर जर पारमार्थिक सुखाची अपेक्षा निर्माण झाली असती तर त्यांच्या जीवनामध्ये यज्ञाची आवश्यकता निर्माण होणारच नाही. भगवान शुकाचार्यांनी यज्ञ केल्याचं वर्णन नाहीये. त्यांच्याकडे रंभा आलीच होती. ते जेव्हा तपाला बसले, वडिलांनी हाका मारल्या वगैरे वगैरे झालं, ते गेले तपाला बसले. ते तपाला बसल्यामुळे इंद्राला वाटलं की अरे आपली महानगरपालिका जाते, आपलं चाललं. मग त्या इंद्राने त्याच्याकडे ती रंभा पाठवली. ती रंभा आली, रंभा नाचली, हावभाव केले, अमुक झालं तमुक झालं. आता ती रंभा पारलौकिक सुख आहे.
आईच्या गर्भामध्ये राहिले होते, गर्भातून बाहेर आले, ऐहिक सुखाचा विचार येतो, ऐहिक सुखापासून पुढे निघाले, ते सोडून निघाले, ऐहिक सुखाचा त्याग केला. व्यास महर्षी सांगत होते की नाही हा संसार तुला त्रास देणार, तू संसारात राहा, पण ऐहिक सुखाचा त्याग झाला. तपाला बसले, पारलौकिक सुख समोर आलं. रंभा आली, नाचायला लागली. रंभेने सांगितलं कशा करता हे तप करत बसलाय, वय काय आहे तुमचं? ते म्हणले 12 वर्ष. ते म्हणले मग 12व्या वर्षी कुठं तप करायचं असतं का? रिटायर झाल्यावर करायच्या गोष्टी या सगळ्या, तुम्ही आतापासून परमार्थामध्ये प्रवृत्त झाला, हे शोभतं काय तुम्हाला? त्यांनी सांगितलं नाही, हे सोडून द्या, मी स्वर्गातली अप्सरा आहे, सामान्य स्त्री सारखी नाही आहे, पंचभौतिक देह माझा नाही आहे. त्यांनी सांगितलं अगं काही कोणती स्त्री असली तरी काय असतं तिच्या आतमध्ये? मी आईच्या पोटात 12 वर्ष राहून बघितलंय आतमध्ये काय भरलेलं असतं. ते मांस मळ मूत्र जाणा, ते आतमध्ये सगळं तेच भरलेलं आहे. मांस पांचाली काय असतो, यंत्र लोलिंग पंजिरे, स्नायू अस्थि ग्रंथी शालिन्या स्त्रिया किमेव शोभन. काय आतमध्ये शोभा आहे मला माहिती. म्हणाली अहो मी तशी नाही आहे, घाणेरडे पदार्थ नाही आहेत माझ्या शरीरामध्ये, तुम्ही माझा स्वीकार करा. अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम आगतानांच संभोगमिति पंडित लक्षणम. विदुरनीतीतला विचार. विदुरनीती बोलते पंडित कुणाला म्हणावं? अनागतानाम भोगानाम अवांछनम, जे भोग आमच्यापर्यंत आले नाहीत, जे विषय आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत, त्या विषयाची आसक्ती न धरणारा, पण प्रारब्ध वशामध्ये जे भोग आपल्याला प्राप्त होतात त्या भोगाचा आनंदानं स्वीकार करणारा पंडित असतो. आगतानांच्या संभोगमिति पंडित लक्षणम, अनागतानाम भोगानाम अवांछनम. प्रश्न नाही, त्याची वासनाच नाहीये, जे आले नाहीत आपल्यापर्यंत ते. पण जे प्रारब्ध वशात, अहो मी स्वतः तुमच्याकडे आलेली आहे, माझा भोग तुम्ही घ्या. त्याने सांगितलं क्षमा करा, मला नकोच. शेवटी तिने सांगितलं मी तशी स्त्री नाही आहे. म्हणून त्या रंभेने आपलं शरीर फाडलं आणि आतमध्ये दाखवलं, तर आतमधून सगळी सुगंधी द्रव्य बाहेर पडली. आसमंतामध्ये सुगंध सगळीकडे पसरला. एपा म्हणे मी अशी आहे. आणि मग शुकाचार्याने तिला सांगितलं, म्हणे हे जर मला आधीच कळलं असतं की तुझ्या पोटात इतका सुगंध आहे, तर तुझ्याच पोटात 12 वर्ष राहिलो नसतो का आई म्हणून. ज्याला पारलौकिक सुखातलं तथ्य कळतं, आणि पारलौकिक सुख हे सुद्धा वैराग्याकरताच आहे, वैराग्यच त्या संबंधानं निर्माण झालं पाहिजे, त्याच्याबद्दलही अंतःकरणामध्ये जिहासाच निर्माण झाली पाहिजे, असं जेव्हा मनात येतं तेव्हा मनुष्य आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त होतो. आणि आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त व्हावं याच्याकरता म्हणून या पारलौकिक सुखाचा आणि यज्ञाचा विचार आहे. यज्ञाचा विचार भोगा करता नाहीये, यज्ञाचा विचार ते भोग सोडून माणसाने इकडे यावे याच्याकरता. आपल्याकडच्या सगळ्या संकल्पना अशा आहेत. विवाह ही संकल्पना आपल्याकडे सांगितली गेली, कशा करता लग्न करावं, कशा करता लग्न करावं याचा विचार केला तर माणसाने स्वैर विषयामध्ये, विषयाच्या स्वैर भोगामध्ये माणसाने रममाण होऊ नये याच्याकरता विवाह आहे. म्हणजे त्याच्या भोगाचा संकोच व्हावा ही अपेक्षा आहे. नाहीतर भोगाची आसक्ती स्वैर आहे माणसाच्या अंतःकरणात, मिळेल तिथे मिळेल तसं. त्या भोगाची लालसा कमी व्हावी आणि त्यांचा संकोच व्हावा याच्याकरता या एका स्त्री बरोबर तू प्रामाणिकपणानं राहा. स्वैर भोगाकडे आसक्त होऊ नको. आपलं शास्त्र, भारतीय तत्वमीमांसा, भारतीय संस्कृती ही नेहमी आम्हाला विषयाचा संकोच करून देते आणि ज्ञानाचा विस्तार करून देत असते. भारतीय संस्कृतीने कधीही ज्ञानाचा संकोच केला नाही आणि विषयाचा विस्तार केला नाही. स्वैर विषय कधीही सांगितले नाहीत. याच्याकरता त्या पारलौकिक सुखाची अपेक्षा आहे का? कारण त्याची जाणीव झाल्याशिवाय मनुष्य आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त होणार नाही म्हणून. मग आता त्या यज्ञाचं हे एक सामान्य स्वरूप झालं. पण यज्ञाचा विचार करत असताना हा यज्ञ ही क्रिया झाली, कशा करता हेतू आपल्याला कळाला. मग आता ती क्रिया आहे की नाही? आहे. मग यज्ञ कशाला म्हणतात? इज्जते, यजन करणे, यज धातू, दान सगळं मान्य आहे. ती क्रिया आहे की नाही? आहे. त्याला क्रिया म्हणावंच लागेल. यज्ञ ही क्रिया आहे. पण ती क्रिया करण्याच्या पूर्वी त्याच्या मागचा विचार काय?
कारण विचाराशिवाय क्रियेची प्रवृत्ती नाही आहे. क्रिया करून विचार नसतो, विचार करून क्रिया असते. क्रिया झाल्यानंतर विचार करण्यात तात्पर्य नाही आहे, कुठेच नाही, कधीच नाही. तुकोबारायांनी म्हटलंय विचारतो वचना आधी. माणसाने आधी विचार केला पाहिजे, मग शब्द, आधी विचार केला पाहिजे मग क्रिया. मी त्याच्याकरता सामान्य उदाहरण देत असतो. आजच सकाळी मी उदाहरण दिलं. तुम्ही गावाला जाताना कोणत्या गावाला जायचं हे ठरवून बाहेर पडता का बस स्टँडवर गेल्यावर ठरवता? एक सामान्य विचार सांगा मला. साधारण कुठे निघाला? नाही, बस स्टँडवर जातो, त्यातल्या त्यात नवी एसटी ज्या गावाला जाणारी असेल त्याच्यात बसतो. असं केलंय का कधी तुम्ही? आम्ही घरातून ठरवून निघतो की बाबा आम्हाला या गावाला जायचंय, मग त्या गावाला जाणारी गाडी आम्ही पकडली पाहिजे. त्या गाव म्हणजे कुठे जायचं हे ठरवल्याशिवाय आम्हाला बाहेर निघण्याची प्रवृत्ती नाहीये ना. आधी ते ठरवता आलं पाहिजे. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी करासी ये. ज्ञानोबराय बोलतात, वाचा दिठी करासी मग ये, आधी मनवणीची उठी. आधी ते आमच्या चित्तात आलं पाहिजे, आधी आमच्या विचारात आलं पाहिजे की आम्हाला काय करायचं. आधी विचार मग क्रिया, हे शहाण्याचं लक्षण आहे. क्रिया करून विचार करणं हे शहाण्याचं लक्षण नाहीये. सहसा विदधीत न क्रियाम. पुन्हा तेच आहे, सहसा माणसाने एखादी गोष्ट करावी असं करू नये. तो अविवेक मानला जातो. माणसानं विवेकानं वागावं ही सामान्य अपेक्षा आहे. आता यज्ञाचा हेतू कळाला की माणसाला आध्यात्मिक सुखाकडे प्रवृत्त करता यावं याच्याकरता म्हणून यज्ञ ही संकल्पना अस्तित्वात आली. मान्य आहे. आता प्रश्न असा आहे, हा यज्ञ करा म्हणजे नेमकं काय करा? पारलौकिक सुखामध्ये तथ्य नाही हे जर तुम्ही आत्ताच आम्हाला सांगताय तर आम्ही यज्ञ का करावा? यज्ञ करा म्हणजे नेमकं काय करा? बरं, यज्ञ करावा की नाही? तर करावा. म्हणजे नेमकं काय करावं? तर काल आपण त्याचा थोडासा विचार करून आलोय. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार सांगत असताना ज्या 2-3 ओव्यांमध्ये आपल्याला यज्ञाचा विचार बोलून दाखवलाय, तो यज्ञ दैवी संपत्तीमध्ये विचार म्हणून महत्वाचा आहे. आणि गंमत याच्यात आहे की बहुतांश सगळ्या टीकाकारांनी हा यज्ञ शब्द यज धातूवरून क्रिया याच अर्थाने वापरलाय. पण ज्ञानेश्वर महाराजांनी नुसती क्रिया हा शब्द न वापरता, क्रियावाचक न वापरता, त्याच्या मागचा विचार काय आहे याच्याकरता, की काय होतं, क्रिया सांगितली की प्रत्येकाकडून ती घडेलच याची शाश्वती नसते. पण विचार सांगितला तर कदाचित त्या विचाराच्या अधिकरणावर क्रियेमधलं परिवर्तनही जीवनामध्ये चालू शकत असतं. याचा विचार करा. काय केलं म्हणजे क्रिया आहे, काय केलं म्हणजे यज्ञ होईल? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, बरं कुणी यज्ञ करावा? पुन्हा त्याच्यात अधिकाराचा विचार असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काही कारण नाही आहे. कुणी करावा? सगळ्यांनी करावा. सगळ्यांनी करावा. अरे लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत, स्त्रियांनी करावा, पुरुषांनी करावा, म्हातारे लोकांनी करावा, अनाश्रम्यांनी करावा, ज्याला आश्रम आहे त्यांनी करावा. वर्णाचा विचार नाही, जातीचा विचार नाही, अधिकाराचा विचार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता एक शब्द वापरला, तैसे अधिकार पर्यालोचे यज्ञ करणे सर्वांचे. सर्वांनी यज्ञ करावा. पण कसा कसा करावा? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या. पहिली गोष्ट सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की यज्ञ सगळ्यांनी करावा, पण यज्ञ करण्याच्या पूर्वी आपल्या अधिकाराचा विचार मात्र अवश्य करावा. म्हणजे काय? आता तर तुम्ही म्हणाला त्याच्याकरता अधिकार लागत नाही, आणि आता तुम्ही म्हणताय की अधिकाराचा विचार करावा. असं का? अधिकाराचा विचार, इथला अधिकार शब्द सामर्थ्य या अर्थाने आलाय. योग्यता या अर्थाने आला नाही, उचित अनुचितता या अर्थाने आला नाही, सामर्थ्य या अर्थाने आला. म्हणजे काय? सामान्य उदाहरण महाभारताने दिलंय तेच सांगतो. ज्याच्याकडे 100 रुपये आहेत त्यांनी 10 द्यावेत. ज्याच्याकडे 10च रुपये आहेत त्यांनी 1च रुपया द्यावा.
आणि ज्याच्याकडे 1च रुपया आहे त्यांनी काही न देताना फुलपात्र भरून पाणी दिलं तरी सर्वांना मिळणारं फल समान असतं. हा अधिकार आहे. माझ्याकडे 1 रुपया असताना मी 100 रुपयाचा विचार करणं हा अनाधिकार झाला, कारण तिथं अधिकार हा शब्द सामर्थ्याचा वाचक ठरतो. जे माझ्या अधिकारात बसतं तेवढंच करा, जे माझ्या सामर्थ्यात बसतं तेवढंच करा. मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे, मला महिन्याला पगार मिळतो, त्या पगारामध्ये मी माझं घर चालवतो. त्या घरामध्ये माझ्या आई वडिलांना सांभाळणं आणि त्यांची सेवा करणं हे यज्ञ कर्म आहे. ऐका, हे जर यज्ञ कर्म असेल तर मी गल्लीतल्या सगळ्यांचेच आईबाप माझ्या घरात आणून ठेवणं अधिकार नाही आहे. कारण तुला मिळणारा पगार, त्याच्यामध्ये तुला असणारं सामर्थ्य, घरातल्या सर्व सदस्यांचा विचार करून आईवडिलांची करावी लागणारी सेवा, याच्याकरता तुझ्या ठिकाणी असणारं शारीरिक सामर्थ्य, तुझ्या ठिकाणी असणारं आर्थिक सामर्थ्य, तुझ्या ठिकाणी असणारं मानसिक सामर्थ्य, तुझ्या ठिकाणी असणाऱ्या दौर्बल्याचा विचार करून आपल्या अधिकारात म्हणजे आपल्या सामर्थ्यात जे आपल्याला करता येतं ते करणं, याला ज्ञानेश्वर महाराज यज्ञ असं म्हणतात. म्हणजे काय आहे याचा आपण काल बोलून आलोय. जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधी यजिजे. आम्ही जे कर्म करतो ते कर्म शास्त्रीय असावं. म्हणजे काय असावं? हे शास्त्राने जे करा म्हणून सांगितलेलं असेल ते करावं. शास्त्राने म्हणजे कुणी? वेदानी. म्हणजे पुन्हा वेदाची अडचण आलीच. मग वेदानी शास्त्रानी म्हणजे कुणी याचा विचार करताना संत वाङ्मयाने, शास्त्रांनी स्वतःने शास्त्र कशाला म्हणावं या संबंधातला काही विचार बोलून दाखवला. एखादं कर्म हे शास्त्रीय कर्म आहे आणि ते कर्म केल्याने माझ्या कर्माचा यज्ञ होईल, मान्य आहे. पण ते कर्माचा यज्ञ व्हायचा असेल तर ते कर्म योग्य आहे की अयोग्य आहे हे सांगणार कोण? भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, बाबा तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो.